आपण कविता कशी करायची, कवितेमध्ये कसं बोलायचं हे आपण बघत होतो. तर सुधीरच्या शाळेमध्ये जो उपक्रम सांगितला होता तो पूर्ण करण्यासाठी त्याचं पूर्ण कुटुंब त्याला मदत करत होतं. ते कोणत्या तऱ्हेने, तर ते सगळेजण गाण्यात बोलत होते. इथपर्यंत आपण बघितलं होतं. आणि सुधीरला भाजी करपल्याचा वास येत होता. ताई, बरं का आजोबांनाजी, दूर करू सुधीरची नाराजी, कवितेत मारेल तो बाजी, आई आहे का घरात पिठाची सोजी. आणि ताई काय म्हणते, आजोबाजी तुम्हाला माहिती आहे का, आपण सुधीरची नाराजी दूर करू, कारण की तो आता कवितेमध्ये बाजी मारणार आहे. आणि ती आईला विचारते, सोजी आहे का आपल्याकडं. आई, सोजी तुला हवी तरी कशाला, लाडू खातेस अन बशी ठेवतेस उशाला. आणि मग आई पण काय म्हणते, तुला कशाला ग हवी सोजी, सोजीचा लाडू केला की तू लाडू खातेस आणि उशाजवळ मात्र बशी ठेवतेस. सुधीर, चला सगळे जेवण करू, चवळीच्या भाजीवर ताव मारू. सगळेजण एकत्र जेवतात. आजी, रात्र झाली आता झोपा, उघडून सकाळी कवितेचा खोपा. सर्वजण झोपतात. सकाळी उठल्यावर सुधीरला सर्वजण कामात दिसतात. सुधीर आईकडे जातो आणि आजी सांगते की आता खूप रात्र झालेली आहे, सगळेजण झोपून राहा आणि सकाळी आपल्याला काय करायचं आहे, कवितेचा सुंदर खोपा तयार करायचा आहे. म्हणजे आपल्याला कवितेमध्ये बोलायचं आहे. आई, सूर्य उगवला, चिमण्या उडाल्या, सगळ्यांच्या आंघोळी झाल्या, हवा सुटली आहे गार गार, आंघोळीचे पाणी केले गरम फार. ताई, सुधीरला, आंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन, झालाय उशीर तुला, झटपट आवर मुला. ते सगळेजण खूप सुंदर भाषेमध्ये कवितेमध्ये बोलत असतात. आणि काय म्हणतात, आई काय सांगते त्याला, सूर्य उगवलेला आहे, चिमण्या उडालेल्या आहे आणि सगळ्यांच्या आंघोळी पण झाल्या आहेत, पण बाहेर खूप गार वारं सुटलंय, त्याच्यामुळे मी आंघोळीसाठी फार गरम पाणी केलेलं आहे. आणि ताई त्याला काय म्हणते, तू पटकन आंघोळ कर, चटकन नाश्ता कर, कारण की तुला उशीर झालेला आहे. आजी, आजोबांना द्या स्वेटर मफलर अन कानटोपी, थंडापासून बचावायची ही युक्ती सोपी. सुधीर आंघोळ करून आवरून घेतो. त्यावरती थंडी खूप असल्यामुळे आजीसुद्धा सांगते की आजोबांना स्वेटर आणि मफलर द्या आणि कानटोपीसुद्धा द्या, कारण की हे थंडीपासून संरक्षण करेन. ताई, सुधीर तू लिहून घे नीट, यमक जुळून हवे फिट, शब्दांचे यमक हवे नीट, तरच बनते कविता धीट. आणि ती सांगते की तू लिहिलंयस का व्यवस्थित, कारण की यमक जुळायला हवेत आणि जर यमक जुळले तर कविता ही छान होते. बाबा रात्री पाळीवरून परत येतात. कालचा विषय त्यांच्या लक्षात येतो आणि ते गालातल्या गालात हसतात. बाबा, कामाचा आलाय फार कंटाळा, द्या थोडे पाणी टाकून वाळा. आई कणिक मळत असते. कणिक तुम्ही नंतर मळा, अगोदर शिऱ्याचा रवा चाळा. आणि बाबा त्याला म्हणतात की मी खूप दमलोय, मला ना थोडंसं वाळा टाकून पाणी द्या, म्हणजे माझं काय होईल, थकवा चालला जाईल. आणि ते आईला सांगतात की तू ना नंतर कणिक मळ, आधी काय कर, तू शिऱ्यासाठी रवा चाळ. आई, तोंड धुवा, आंघोळ करा, खा गरम शिरा, मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा. आणि मग आई त्यांना म्हणते की हो हो, आधी तुम्ही तोंड धुवा, आंघोळ करा आणि मस्तपैकी गरम गरम शिरा खा आणि सुधीरच्या डब्यासाठी तुम्ही मला बटाटे चिरायला मदत करा. आजी, सुधीर आवर दप्तर ठीक, नाहीतर कचऱ्याचे येईल त्यात पीक, टापटीपणा दररोज शिक. आणि आजी त्याला सांगते की सुधीर तू तुझं दप्तर आवर, कारण की दप्तरामध्ये खूप कचरा आहे, त्याच्यामुळे दप्तरामध्ये कचऱ्याचं पीक येईल आणि टापटीपणा तू आता शिकायलाच हवा. सुधीर, आजी आई खूप छान, मला काही नाही कशाचीच वाण, तुझ्या वाचून हालेना पान, तुमच्या वाचून हालेना पान. आजोबा होकार दर्शवतात. तेवढ्यात बाबा काही पुस्तके सुधीरच्या हातात देतात. आणि सुधीर त्याच्या आईला आणि आजीला म्हणतो की तुम्ही असल्यानंतर मला कशाचीही कमतरता पडणार नाही, पण एक मात्र खरं की तुमच्याशिवाय माझं पान हालत नाही. बाबा त्याला पुस्तकं देतात आणि म्हणतात, बस झाला कवितांचा पाऊस, अशाने थोडीच पूर्ण होणार आहे हौस. पुस्तके घेत, हा घे थोरांच्या कवितेंचा मळा, वाचून लागेल तुला कवितांचा लळा.
आणि सुधीर कवितांची पुस्तके वाचतो, त्यात तल्लीन होऊन जातो आणि त्याच्या चेहऱ्यावरती एका प्रकारचं समाधान दिसतं. त्याचे बाबा म्हणतात की फक्त आपणच कविता करून आपली कवितेची हौस पूर्ण होणार आहे का, असं नाही, पण त्याचबरोबर आपण थोरांच्या, चांगल्या कविता करणाऱ्या व्यक्तींच्या जर कविता वाचल्या तर आपल्याला आपोआप कवितांची गोडी लागेल, ती भाषा आपल्याला आवडायला लागेल, त्या भाषेचा अर्थ आपल्याला समजायला लागेल. आणि सुधीर ही कवितांची पुस्तकं वाचायला लागतो आणि त्याच्या चेहऱ्यावरती समाधान दिसायला लागतं. सुधीर, बाबा, आई, ताई, आजोबा अन आजी, असं झालंय वाचू किती, कविता अंगणात उतरल्या अति, त्या मी वेचू कशा अन किती, शांताबाईची बाग अन सुर्वेंची गिरणी, गदिमांचे घर आणि बालकवींची फुलराणी, चेतावले भावनांचे मोहळ तुम्ही मनी. सर्वजण टाळ्या वाजवतात, सुधीरचे अभिनंदन करतात आणि तो प्रसन्नतेने प्रकल्प लिहून शाळेत बाईकडे सादर करतो. सुधीर यावरती ती पुस्तक वाचल्यानंतर म्हणतो की मला असं झालं की किती वाचू आणि किती नको. आता याच्यामध्ये बघा त्यांनी कुणाकुणाचा उल्लेख केला आहे. शांताबाई शेळकेंचा केला आहे, नारायण सुर्वेंचा केला आहे, गदिमांचा केला आहे आणि बालकवींचा केला आहे. जर तुम्हाला पण कवितेची आवड असेल तर हे कवी आणि कवयित्री तुमच्या ओळखीचे असतीलच. शांता शेळकेंच्या खूप सुंदर अशा निसर्ग कविता असतात, नारायण सुर्वेंच्या कामगारांच्या जीवनावरच्या कविता असतात, गदिमांचे सुंदर सुंदर काव्य प्रकार आहेत आणि बालकवींचं तर काव्यलेखन म्हणजे असं न जसं काही एखादी ओंजळ फुलांनी भरलेली असावी आणि त्याचा सुगंध आपल्याला प्राप्त व्हावा, इतकी सुंदर सुंदर या कविता लिहिणाऱ्यांच्या कविता आहेत. जर तुम्हाला कधी मिळाल्या तर आवर्जून यांच्या सगळ्यांच्या कविता वाचा, चांगले अभंग वाचा, त्यातून तुमची भाषा समृद्ध होईल, विचार समृद्ध होतील आणि आपोआप तुम्हाला सुद्धा कवितेची गोडी लागेल.